हमारे बीच मिस्टर सचिन घरत का भी शुभागमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है। आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। बहुत ही करारा हालांकि स्ट्रोक खेला गया था, तेज ट्रैवल कर रही थी गेंद और फॉलो थ्रू में इस तरह की कैचेस बहुत मुश्किल होते हैं। कोशिश अच्छी की थी संदेश ने, बहुत ही शानदार गेंद। इस बार थोड़ी सी मूवमेंट मेरे ख्याल से उस गेंद में थी, ड्राइव करना चाहते थे, ऑन द राइज खेलना चाहते थे बैट्समैन, लेकिन चूक गए किशोर। खारबाव टीम के गेंदबाजों के लिए स्वर्णिम अवसर है। हैट्रिक के लिए मंगेश नाइक साहब की ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। छोटा सा बॉलिंग रनअप। ओह, एक और खूबसूरत गेंद, इस बार थोड़ा अतिरिक्त उछाल और खोल दिया था वहां पर बैट्समैन को। क्या कमाल की गेंदबाजी हो रही है, अपने चिर परिचित अंदाज में गेंदबाजी करते हुए संदेश इसी तरह की बॉलिंग के लिए जाने जाते हैं। गेंद को कट कराने की क्षमता है। इस बार नीचे रहती हुई गेंद, कट करना चाहते थे बल्लेबाज लेकिन चूक गए। एक और डॉट गेंद की समाप्ति। हैरान और परेशान नजर आते हुए बल्लेबाज किशोर लगातार 3 डॉट गेंदें खेल चुके हैं, गहरे दबाव में नजर आते हुए। इस बार थोड़ा पीछे रखा था, बैकफुट पर जाकर कट किया है, गैप में खेला हुआ स्ट्रोक, बैकवर्ड ऑफ द पॉइंट। 2 रन क्या लेना चाहेंगे? जी हाँ, समय है वहां पर बल्लेबाजों के पास, 2 रन पूरे। हालांकि रतिलाल पहले चाहते थे कि सिंगल ही लिया जाए और स्ट्राइक वो अपने पास शायद रखना चाहते थे, लेकिन फिर उन्होंने अपना इरादा बदला और 2 रन आखिरकार वहां पर लिए गए हैं। अब जाकर खाता खुलता हुआ बैट्समैन किशोर का। न्यू तूफान पिंपलास टीम की एक बार फिर से धीमी शुरुआत देखने को मिल रही है। इस बार ड्राइव किया लेकिन नॉन स्ट्राइकर से इन पर बल्लेबाज अपने आप को बचा नहीं पाए। ये अब रणनीति है कि विकेट फेंका जाए, लेकिन विकेट लिया नहीं गया है। 1 रन अंतिम गेंद पर और इसके साथ ही ये किफायती ओवर समाप्त होता हुआ कप्तान संदेश पाटिल द्वारा। 1 ओवर के पश्चात स्कोर हुआ है पिंपलास टीम का 4 रन बिना किसी नुकसान के। माननीय श्री योगेश वसंत पाटिल खारबाव से बिलोंग करते हैं, वो यहाँ पर आ चुके हैं, उनका हार्दिक स्वागत है। आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। आपका भी जय बजरंग ट्रॉफी 2022 में हार्दिक हार्दिक स्वागत। आए हुए तमाम मेहमानों का हम हार्दिक स्वागत करते हैं। कारिवली के जो भी ज्येष्ठ वरिष्ठ प्रतिष्ठित नागरिक है, उनसे भी मैं रिक्वेस्ट करता हूँ आपको मंच पर आना है। आप ही का टूर्नामेंट है। पहले मैच में भी इसी तरह से शुरुआत हुई थी पिंपलास टीम की, लेकिन उसके बाद जो पलटवार उन्होंने किया था वो लाजवाब था। एक वो ऐतिहासिक मैच उनके लिए मैं समझता हूँ, एक यादगार मैच बना। लेकिन क्या फिर से उसी तरह से पलटवार बल्लेबाज कर पाएंगे, ये बहुत बड़ा सवाल है। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए अशोक। खारबाव टीम की बॉलिंग में काफी धार है। हवा में गेंद, बॉलर की दिशा में कोई गलती नहीं, आसान सा कैच और ये रहा इस मैच में गिरने वाला पहला विकेट। किशोर लौटते हुए पेविलियन की राह पर। थैंक यू विजय। थोड़ा सा वक्त है हमारे पास, मंच पर एक सम्मान हम करने जा रहे हैं और वो सम्मान है मिस्टर देवा टावरे इनका। उनसे रिक्वेस्ट है कि सम्मान का स्वीकार करें। देवा टावरे एक बहुत बड़ा नाम है जहाँ तक भिवंडी तालुका क्रिकेट का सवाल है। रेगुलर क्रिकेट, ग्रामीण सिटी क्रिकेट में लाजवाब प्रदर्शन उनका रहा पूर्णा टीम के लिए, जिस भी टीम के लिए वो खेले, और अब 40+ में भी प्रतिनिधित्व करते हुए उनको सम्मानित किया जा रहा है साजन पाटिल इनके शुभ हाथों से। ओहो, एक और कैच था। रतिलाल बहुत भाग्यशाली है, ये दूसरा कैच ड्रॉप हुआ है और पहले राउंड के मैच में भी उनका एक कैच छूटा था डीप मिड विकेट पर। उसके बाद उन्होंने धुआंधार बैटिंग की थी, उसके बाद पीछे पलट कर नहीं देखा था, तो ये बहुत महंगा साबित हो सकता है। इस बार 2 रन पूरे किए गए हैं, रन संख्या आगे बढ़ती हुई 6 रन 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज घनश्याम आए हैं और यही वो जोड़ी थी जिस जोड़ी ने जय दुर्गा सुरई टीम की गेंदबाजी की काफ़ी धुलाई की थी। खतरनाक बल्लेबाज है दोनों भी। अगली गेंद लेकर अशोक, इस बार आगे निकलकर हुक कर दिया है, गेंद हवा में, लेकिन फील्डर बहुत दूर है। यहाँ पर गेंद क्या बाउंड्री के बाहर जाएगी? जी नहीं, बढ़िया फील्डिंग। बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, वहाँ पर लगभग लॉन्ग लेग की तरफ शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी पहुंचे थे और निश्चित रूप से कुछ रन्स बचाते हुए अपनी टीम के लिए।
और फिर से 2 रन लेने का हालांकि मौका था। हमारे बीच पूर्णा के माजी सरपंच आदरणीय कपिल चौधरी साहब भी मौजूद हैं, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। दोनों बल्लेबाजों के बीच में थोड़ी सी मंत्रणा हो रही है। रनों की रफ्तार को बढ़ाने के बारे में जरूर कुछ चर्चा की है दोनों ने, और दोनों भी काफी मंजे हुए बल्लेबाज है, काफी मशहूर बल्लेबाज है। फुल पर लेकर ड्राइव कर दिया है, करारा ऑन ड्राइव, लेकिन काउ कॉर्नर की तरफ खिलाड़ी मौजूद है। गेंद ने चकमा दिया दोनों फील्डर्स को, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। थोड़ा सा ऑकवर्ड बाउंस था वहां पर। लाल के बल्ले से रतिलाल पहुंचे 9 पर और टीम का स्कोर हुआ है 12 रन 1 विकेट के नुकसान पर। न्यू तूफान पिंपलास टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई नंदकिशोर खारबाव ए टीम के खिलाफ। इस बार ऑफ स्टंप के बाहर कौन बनाती हुई गेंद थी, जोरदार तरीके से कट करना चाहते थे, बीट जरूर हुए लेकिन दिशाहीन गेंद है। वाइड का इशारा अंपायर विक्रम नाइक द्वारा। स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में है श्याम नाइक। ये 2 ऑनफील्ड अंपायर श्याम पाटिल है बल्कि। जोरदार अपील, आवाज आई और अंपायर की उंगली ऊपर, बल्ले का किनारा लगा था। बहुत बड़ा झटका लगता हुआ रतिलाल के रूप में पिंपलास टीम को। थँक्यू डीजे। आपल्याकडे थोडासा वेळ आहे, विकेटचं पतन झालंय। आपण व्यासपीठावर पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळूया। व्यासपीठावर सन्मान केला जाईल पूर्णा गावचे माजी सरपंच आदरणीय कपिल चौधरी साहेबांचा। त्यांना विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। साजन पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे। त्यांना देखील आपण मागच्या मॅचमध्ये ॲक्शनमध्ये पाहिलंय। खेळाडू देखील आहेत आणि माजी सरपंच ग्रामपंचायत पूर्णा आदरणीय कपिलजी चौधरी, तसेच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पिंट्या कारभारी खारबाव यांचा देखील आम्ही सन्मान करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। दूसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर है। नए बैटर उमेश आए हैं, आते ही लॉफ्ट करने का प्रयास किया था लेकिन एलिवेशन बना नहीं पाए, बल्ले के बीचों बीच गेंद ले नहीं पाए थे, केवल 1 रन लेने का अवसर। और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ अशोक द्वारा। बढ़िया गेंदबाजी, 2 ओवर की समाप्ति, स्कोर 14 रन 2 विकेटों के नुकसान पर। आदरणीय पिंट्या कारभारी साहब का सम्मान किया जा रहा है। एक डैशिंग पर्सनालिटी मंच पर उपस्थित, अपना कीमती समय देते हुए जय बजरंग चषक 2022 को मिस्टर पिंट्या कारभारी। मात्र 7 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं। देखिए ये क्रिकेट है, पहले मैच में आपने 71 रन बनाए हैं, मतलब ये नहीं होता है कि हर मैच में आप उतने ही रन्स बनाओगे। और नॉकआउट फॉर्मेट में अलग अलग टीमों की चुनौतियां आपके सामने आती रहती है। जैसे आप आगे बढ़ते हो वैसे कंपटीशन बढ़ता जाता है, चुनौतियां बढ़ती जाती है और उस हिसाब से आपको अपने गेम का जो लेवल है उसको भी ऊपर उठाना होता है। वो कहीं ना कहीं बल्लेबाज करने में नाकामयाब रहे हैं अभी तक के खेल में, लेकिन अभी भी 2 ओवर का खेल पारी में शेष है। और पिंपलास टीम है, न्यू तूफान, तूफान उनके नाम में है और ये तूफान कभी भी आ सकता है मैदान में। हालांकि खारबाव टीम की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। बहुत कंट्रोल के साथ दोनों भी बॉलर्स ने बॉलिंग की है। बॉलिंग में परिवर्तन कर राजा, लेफ्ट आर्म गोलंदाज गेंदबाज, पीछा कर रहे थे बल्लेबाज। गेंद घूमी, टप्पा पड़ने के बाद काफी ज्यादा फ्लाइट दिया था, हालांकि बहुत अधिक टर्न नहीं था लेकिन उछाल काफी था, क्योंकि काफी ज्यादा ऊपर से गेंद को छोड़ दिया था, फ्लाइट दिया था, उस वजह से उछाल ज्यादा मिला था गेंदबाज को। कदमों का इस्तेमाल, गेंद की पिच तक पहुंचना चाहते थे लेकिन थोड़े से शायद दूर रह गए, ड्राइव लगाने की कोशिश की थी, फिर से चूक गए बल्लेबाज। एक और डॉट गेंद, आमंत्रित कर रहे बल्लेबाज को बड़े स्ट्रोक खेलने के लिए। ये भी लगभग सीधी गेंद थी, ज्यादा टर्न तो नहीं मिल रहा है लेकिन फुटवर्क का सही इस्तेमाल नहीं हो रहा है। फुटवर्क तो देखने को मिल रहा है, कदमों का इस्तेमाल तो हो रहा है लेकिन सही दिशा में फुटवर्क का इस्तेमाल करना बहुत जरूरी। इस बार गेंद की पिच तक पहुंचकर लॉफ्ट कर दिया है,
फील्डर गेंद के नीचे संदेश, लाजवाब कैच, बहुत ही शानदार कैच, और ये रहा तीसरा विकेट। उमेश आउट होकर पेविलियन में लौटते हुए, और अब नए बल्लेबाज सुनील उनकी जगह लेने क्रीज पर पहुंचते हुए 5वें नंबर पर आए हैं खेलने के लिए। स्थिति इस समय थोड़ी नाजुक नजर आ रही है न्यू तूफान पिंपलास टीम की। स्कोर हुआ है 14 रन 3 विकेटों के नुकसान पर। आगे निकले थे लेकिन पूरी तरह से गेंद की पिच तक नहीं थे, फिर भी थोड़े दूर ही रह गए, जिस वजह से थोड़ा सा मिस टाइम कर बैठे थे बल्लेबाज। इस बार ऑन साइड में उठा के खेल दिया है, गेंद के नीचे फिर से खिलाड़ी मौजूद है, बढ़िया कैच, डीप मिड विकेट की दिशा में इस बार कोई गलती नहीं। लगातार दूसरा विकेट झटकते हुए गेंदबाज राजा। कारिवली में इस समय आसमान साफ सुथरा है, किसी तरह के कोई बादल आसमान में नजर नहीं आ रहे हैं, लेकिन संकट के गहरे बादल मंडराते हुए इस समय न्यू तूफान पिंपलास टीम के ऊपर लगातार विकेट्स गिरते हुए रनों की रफ्तार काफी धीमी है। इस ओवर में अभी तक कोई रन खर्च नहीं किया है राजा ने। लगातार लालच दे रहे हैं बल्लेबाजों को, लालच परोस रहे हैं और उस लालच में फंस रहे बल्लेबाज। हैट्रिक का मौका है और हैट्रिक चटकाते हैं गेंदबाज राजा तो मंगेश नाइक साहब की ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज है। ये मौका बना है, यहाँ पर देखना है हैट्रिक पूरी होती या नहीं, और हैट्रिक होती है तो पहली हैट्रिक होगी इस जय बजरंग चषक 2022 की। दो नए बल्लेबाज क्रीज पर, सुनील के पास स्ट्राइक, विलास नॉन स्ट्राइकर सेन पर। बल्कि विकास आए हैं और विकास स्ट्राइक पर है, हैट्रिक गेंद का सामना करेंगे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट राजा। इस बार क्रीज में बहुत पीछे जाकर ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए हुक करने की कोशिश की थी, लेकिन बात बनी नहीं, कोई रन नहीं इस गेंद पर। हैट्रिक तो नहीं हो पाई, लेकिन गजब की गेंदबाजी, पहला मेडन ओवर देखने को मिल सकता है। अब एक गेंद मात्र इस ओवर में शेष है, तीसरे ओवर का खेल प्रगति पर है, स्कोर रुका हुआ है, टिका हुआ है 14 पर। और इस बार निकाल दिया है विकेट कीपर के ऊपर से, लॉन्ग स्टॉप रीजन में से गेंद सीमा पार, 4 रन। थैंक यू डीजे। अगला मैच देखना मत भूलिएगा, सिद्धिविनायक अंजुर वर्सेस गावदेवी पाये। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, रन संख्या केवल 18 रन 4 विकेटों के नुकसान पर। बहुत ही नाजुक स्थिति में इस दूसरे राउंड के मैच में टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए न्यू तूफान पिंपलास। अब केवल 1 ओवर का खेल पारी में शेष है, इस ओवर में अधिक से अधिक रन्स बनाने का प्रयास करना होगा। टॉस के लिए आना है प्लीज सिद्धिविनायक अंजुर टीम के कैप्टन और गावदेवी स्पोर्ट्स पाये टीम के कैप्टन। शेवटच्या षटकाला येथे प्रारंभ केला जाणार आहे आणि गोलंदाज येत आहेत आता शेवटच्या षटकामध्ये कुमार यांनी जर हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांच्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे मंगेश नाईक साहेबांकडून। वैभव पाटील यांच्याकडून 2000 रुपये असतील। भरपूर भरघोस पारितोषिक आहेत। खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, यावेळेस मिड ऑफला फिल्डर तैनात आहेत, एकच धाव घेण्याची संधी मिळते। फिल्डरने देखील तेथे काही घाई केली नाही, त्यांना माहिती आहे की सिंगल डबल येथे जर फलंदाजांनी घेतल्या तर जास्त मोठी धावसंख्या उभी करता येणार नाहीये, त्यामुळे फिल्डर देखील अगदी शांत होते, त्यांनी चेंडू येऊ दिला आपल्यापर्यंत। शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत। देवा टावरे आमच्यातून रजा घेत आहेत, थँक्यू सो मच, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत। यावेळेस चिप केलाय ऑन द राईज,
लॉंगॉनला फिल्डर तैनात आहेत. स्वतः संघनायक संदेश. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो देखील आहे आणि फलंदाज धावबाद. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता मात्र तो अपयशी ठरतोय आणि हा लागतोय 5वा धक्का न्यू तुफान पिंपळास संघाला. डीजे. काय जबरदस्त गोलंदाजी होती आणि काय सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते खारबाव संघाच्या गोलंदाजांना. फलंदाजांना सुरुवातीपासूनच डोकं वर काढू दिलेलं नाहीये. अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. 5-20 अशी नाजूक अवस्था. सुरेख बॉल. यावेळेस ड्राईव्ह करायचा होता. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. बॅटच्या आउटसाइड एजला बीट करून बॉल विकेट कीपरकडे निघून जातोय. अफलातून गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरचा मारा, टिचून मारा केला जातोय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल गोलंदाजाचं. यावेळेस एज लागली आहे परंतु कॅरी होत नाहीये विकेट कीपर पर्यंत. चांगलं यष्टिरक्षण. धाव मिळत नाहीये. फलंदाज धाव घेणार नाहीत याची पूर्णपणे दक्षता विकेट कीपर कडून घेतली जाते. धावसंख्या स्थिर आहे, अविचल आहे, स्थगित आहे. 5-20. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत सुनील. नॉन स्ट्रायकर्स एंडला नितेश. पावलांचा वापर मात्र तरी देखील संपर्क होत नाहीये चेंडू आणि बॅटमध्ये. फलंदाजाला बाद करण्याची संधी होती मात्र बाद करण्यात आलेलं नाही कारण डॉट चेंडू खेळतायत फलंदाज. जबरदस्त मारा करतायत कुमार. प्रशंसनीय कामगिरी आतापर्यंत या मॅच मध्ये नंदकिशोर खारबाव ए संघाकडून. अकोटप्याचा बॉल. यावेळेस चांगला फटका सजवलाय. हुक केलाय बॉल. लॉंग लेग क्षेत्रातून बॉल निघतोय तिकडे मात्र थोडे अडथळे आलेत आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खरं तर खूप छान फटका होता मात्र काही मर्यादा आहेत या मैदानाच्या आणि ते लक्षात घेता फक्त 2च धाव मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीनं इनिंगची समाप्ती होते. न्यू तुफान पिंपळास संघाचा डाव समाप्त झालाय फक्त आणि फक्त 22 धावा धावफलकावर. एक माफक असं टार्गेट आहे 23 धावांचं नंदकिशोर खारबाव ए संघासमोर 4 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता. तर लगेच आपण पुढच्या मॅचच्या टॉसकडे वळणार आहोत. रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध गावदेवी पाये. दोन्ही संघांचे कॅप्टन्स. आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. या ठिकाणी खारबाव गावचे उद्योगपती सन्माननीय योगीजी पाटील यांचं देखील शुभागमन होत आहे. या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल योगीजी पाटील आपणास आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि टॉससाठी दोन्ही संघांचे संघनायक त्वरित या. सिद्धिविनायक अंजूर विपक्ष गावदेवी पाये. आणखी एक बिग मॅच. सिद्धिविनायक अंजूर संघाचे कॅप्टन टॉससाठी आलेले आहेत. गावदेवी स्पोर्ट्स पाये या टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण टॉससाठी या. गावदेवी पाये टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. गावदेवी पाये संघाचे कर्णधार आपण लक्षात घ्या. आपण वेळ खर्च करत आहात, वेळ दौडत आहात. कदाचित तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. टॉससाठी त्वरित यायचं आहे.
पुन्हा एकदा आपण चालू सामन्याकडे वळतोय. माफक आव्हान आहे फक्त 23 धावांचं. मात्र क्रिकेटचा खेळ आहे आणि हा खेळ महान अनिश्चिततेनं भरलेला आहे. कधीही काही घडू शकतं. तर अपेक्षा क्रिकेट रसिकांना हीच आहे की सामना रोमांचक स्थितीत जाईल. पाहायचे काय घडतंय आणि काय बिघडतंय. येणाऱ्या 4 षटकांमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही बदल करीत आहोत. आणि आता मायक्रोफोनवर येत आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ मुरबाड मिस्टर सुनील शेळके सर. शेळके सरांकडे आपण वळणारच आहोत. मात्र तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत कारण पाय संघाचे कॅप्टन देखील आलेले आहेत. आदरणीय गोकुळ गौतम नाईक यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यात येईल. हा देखील दुसऱ्या फेरीतील सामना आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय आणि दोन्ही संघांचा आत्मविश्वास हा वाढलेला आहे, दुणावलेला आहे. एक चांगली टक्कर या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गावदेवी स्पोर्ट्स पाये आणि सिद्धिविनायक अंजूर. आदरणीय गोकुळ नाईक साहेबांचं मी हार्दिक स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये. टॉस कॉइन दाखवतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या माहितीसाठी. एका बाजूला आहे A1 जोडी. ही A1 जोडी आहे वैभव पाटील आणि साजन पाटील यांची. आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग चषक 2022. अंजूर संघाचे कॅप्टन कॉल देणार आहेत. अंजूर संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. A1 जोडी असा कॉल आहे आणि A1 जोडी झालेला आहे. कॉइन मागे गेला होता मात्र जशी मागणी तसा पुरवठा. थँक्यू सो मच नाईक साहेब. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. कॅप्टन सोबत थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे अंजूर संघानं. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार आहात. तर पहिल्या मॅचमध्ये काय वाटतं, क्लिनिकल परफॉर्मन्स होता का, म्हणजेच पूर्णपणे चांगली कामगिरी होती का? काही एखादं क्षेत्र असं आहे ज्यामध्ये तुम्हाला सुधारणा पाहिजे? पहिल्या मॅचमध्ये डेफिनेटली पूर्ण दिल्या गेले आम्ही. कशी वाटते ही स्पर्धा? आयोजन कसं वाटलं? उत्तम, अतिउत्तम. या मॅचमध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर साधारणतः काय स्कोअरपर्यंत समोरील संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40-45. 40-45. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असेल या सामन्यासाठी. पाये संघ तुम्हाला बॅटिंग देण्यात आलेली आहे. काय वाटतं किती स्कोअर झाला तर तुम्ही जिंकू शकाल या ठिकाणी? ते साधारणतः 50 ते 55 स्कोअर झालाच पाहिजे. मागच्या मॅचमध्ये काही चुका वगैरे घडल्या होत्या असं वाटतं का? आणि काही चेंजेस असतील का संघामध्ये? नाही, जे आहे ते रेग्युलर राहील. तीच टीम असणार आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या सामन्यासाठी. तर सिद्धिविनायक अंजूर संघानं टॉस पुढील सामन्याचा जिंकलेला आहे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊया आपण चालू असलेल्या मॅचकडे, वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूयात सुनील शेळके सरांचा सुमधुर आवाज. धन्यवाद अजयजी. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. प्रथम सत्र कंप्लीट झालं आहे आणि प्रथम सत्रामध्ये धावपलकर धावा एकूण जोडल्या गेलेले त्या 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये समोर ठेवले. यावेळेस बिगिट करायचा होता, मिस टायमिंग आहे. एकही क्षेत्ररक्षक चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचत नाही. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण इथे मात्र गचाळ होत आहे. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करताना दोन्ही क्षेत्ररक्षकांना आपण निश्चितच पाहतोय. आणि निश्चितच तिहेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. 40+ क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचा हा जो योग आहे बहुधा फार कमी येत असतो. कारण ऑलरेडी क्रिकेट 40+चा असतं आणि एका चेंडूवर 3 धावा ॲक्वायर करणं घेणं तितकं सोपं नसतं. तितकी धावगती ठेवणं सोपं नसतं. रतिलाल तयार. यावेळेस बॅकफुटला येऊन बिगिट करायचा होता. चेंडूपैचा निश्चितच कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये आलं नाही आहे आणि प्रीमेडिकेटेड फटका होता. ऑन दी मेरिट ऑफ द बॉल खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या माध्यमातून झाला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता. अशा अनेक निर्धाव चेंडू इथे मात्र फेकावे लागतील. रतिलाल याला यावेळेस क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. गडीबाद. धन्यवाद. धावपलकर धावा 4 असताना एक गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. महेश बॅक टू दी पवेलियन. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं संदेश मैदानातून बाहेर गेलेले आपण पाहिलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये महेश उपस्थित आहेत. त्यांच्या साथीने नवीन फलंदाज एंटर करतायत. इन ॲट नंबर 3 भरत.
यस, भरत पाटील आणि भरत चौधरी नावाचे दोन फलंदाज खऱ्या अर्थाने भरत या नावाने चिरपरिचित आहेत. डीजे ऑपरेटर काहीतरी झालं बघा. यावेळेस हा फटका किती मोठा आहे. या सिटीज उंची मिळाली, अंतर मिळेल का. क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक, झेल मात्र सोडलाय. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या, हेही त्याच्या मागचं दुसरं सत्य आहे. 6 धावा धावपल करूयात. एकतर तुमच्या खिशामध्ये पैसे ज्यावेळेस कमी असतात त्यावेळेस तुम्ही एखाद्या जत्रेमध्ये जा, मॉलमध्ये जा किंवा इतरत्र कुठेही जा, खरेदी करत असताना तुम्ही फार विचारपूर्वक खरेदी करत असता. फक्त आणि फक्त 22 धावा डिफेंड करायचे आहेत. अशा वेळेस प्रत्येक सुटणारा झेल, प्रत्येक मिसफिल्डिंग तुम्हाला निश्चितच पराभवाच्या छायेकडे घेऊन जाईल. गोलंदाज तयार. इथेही बॅकफुटला येऊन खऱ्या अर्थाने पंच केलेला आहे. डीप मिड विकेटमधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, चेंडू आडवला, फेकी झाली. 1 धाव इथे ह्या धावपलकर जोडण्याची संधी होती, ती संधी साधली गेली आहे. 87ची आठवण करून देणारं धावपलक 7 धावा यावेळेस या धावपलकर असतील. 23 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलेला संघ आपल्याला पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव ए संघ खऱ्या अर्थाने संदेश बाद झाले होते. संदेशाचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक जिंकणाऱ्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठं असतं. यावेळेस त्यांनी निश्चितच निराशाजनक कामगिरी केली असं म्हणायला हरकत नाही. आणि व्यक्तिगतरित्या फक्त आणि फक्त 1 धाव या धावपलकर जोडली असताना त्याने मैदान सोडलंय. काय अप्रतिम गोलंदाजी रतीलाल याची तिथे मात्र राहिली होती. समोर ठेवलं तर चेंडूला आणि सरळ एष्ट्यांचा वेध त्या चेंडूने तिथे मात्र घेतला. क्लीन बोर्डच्या रूपाने बाद झालेल्या संदेशांना निश्चितच आपण पाहिले. त्यानंतर इन ॲट नंबर 3 भारत पाटील मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. पाहायचंय यानंतर क्रमांक 2चं षटक घेऊन या गावचे जावी खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने काय फलंदाजी राहिली होती त्यांची. दुसऱ्या सामन्यामध्ये आव्हानं बदलली आणि खेळीसुद्धा बदलली असं म्हणायला हरकत नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी म्हणतात. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. यासाठी अशा पद्धतीचे आयोजन मित्रांनो आपल्याला करावं लागतं. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट निश्चित नाही, जीवनामध्ये कोणतीही गोष्ट निश्चित नसते. 18 चेंडू 16 धावांची गरज असताना हा चेंडू पडलाय, सबमरीन राहिलाय, समांतर राहिलाय. खेळपट्टीच्या समांतर अवस्थेमध्ये चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाने उर्वरित कामगिरी चांगली केली आहे. किशोर निश्चितच बिहाइंड दी स्टम्प्स आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होताना पुन्हा एकदा पाहू शकाल. या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक केली तर योगेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज जरी असलं तरी फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाही. ज्या गोलंदाजाला इथे मात्र कॅश प्राइज लावली जाते त्या गोलंदाजाची बोलती बंद केली असं म्हणायला हरकत नाही. यावेळेचा षटकार 13 धाबा धावपलकर असतील. पाहायचंय या पद्धतीने जर धावपलक हलतं राहिलं तर लवकरात लवकर हा सामना संपलेला पाहायला मिळेल. इथे बॅकफुटला येऊन खऱ्या अर्थाने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी प्रयत्न राहिला. बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू होता, खऱ्या अर्थाने शरीरावर जाऊन आदळला. लेग बाईकच्या रूपाने 1 धाव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम पंचरगिरी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार असतील पुन्हा एकदा. धावपलकर धावा एकूण आहेत 14. बिगिट करायचा होता, ऍडजस्टमेंट करून चेंडूफळीचा संपर्क करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. डायरेक्ट इट वॉज अटेम्प्टेड बाय घनश्याम. अनसक्सेसफुल अटेम्प्ट. 2 धावा इथे मात्र धावपलकर जोडल्या गेल्या. जिथे 1 धाव जाणार होती पुन्हा एकदा लेग बाईकच्या रूपाने या 2 धावा असतील. जिथे 1 धाव घेण्याची संधी होती तिथे मात्र 2 धावा या धावपलकर जोडण्याची संधी मिळाली फलंदाजाला. धावपलक आपण पाहिलं तर 16 पर्यंत जाऊन पोहोचलंय. मला असं वाटतं 7 धावांची यानंतर गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. बॅकफुटला येऊन काय अप्रतिमरित्या स्टिअर केलेले चेंडूला. 1 धाव तर अवेलेबल असेल. अडसर आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्या अडसराने युक्त येते मात्र चेंडूला अडवलं जात आहे, स्वतःकडे घेतलं जातं आणि फील्ड केली जाते, फेकली जाते. यावेळेस 2 धावा धावपलकर असतील. धावपलक आपण पाहिलं तर 18 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. प्रत्येक एकेरी दुहेरी धाव या सामन्यातून खऱ्या अर्थाने बॅकफुटला घेऊन जाईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या न्यू तुफान पिंपळा संघाला. खऱ्या अर्थाने वादळ आलं होतं सकाळच्या सत्रामध्ये. दुपारच्या सत्रामध्ये ते कुठेतरी शांत झालं, शमलं असं म्हणायला हरकत नाही. इथेही बिगिट करायचा होता ऑन द राईज. इथे मात्र ट्रस्ट केलं होतं या खेळपट्टीवर आणि जो बाउन्स इथे मात्र या खेळपट्टीवर जनरेट होतो त्या बाउन्सवर इथे मात्र ट्रस्ट करत असताना ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न इथे महेशचा इथे मात्र आपण पहिला 2 धावा इथे सुद्धा या धावपलकर जोडण्याची संधी इथे हिरली आहे.
2 धावा धावपलकर आले असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा अंकित केल्यानंतर धावपलक आपण पाहू शकलात. तर 21 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 wicket. This is the completion of second over. There is the target of 23 and on the board already 20 run is there. Only 3 required in 12 deliveries. 12 चेंडू आणि 3 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये इथे घेऊन उतरावं लागेल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. व्यवस्थापन समितीला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइम इज मनी इटसेल्फ. टाइम इज प्राइसलेस. प्लीज कॉपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. कबीरजींचा एक दोहा निश्चितच आपल्याला बऱ्याचदा आपण ऐकला असेल. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय हो जाएगा, बहुरी करेगा कब. काही गोष्टी वेळेवर आपल्याला समजतात, काही गोष्टी वेळ निघून गेल्यावर समजतात. आपल्याकडे जी वेळ आहे त्या वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन करणं खरं तर आपल्याकडे असतं. टाइम मॅनेजमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन एव्हरी वन्स लाईफ. प्रत्येकाकडे मित्रांनो 24 तास असतात. आपण निश्चितच विश्वभराचा विचार केला तर जी लोक खऱ्या अर्थाने यशस्वी आहेत, यशस्वीतेच्या शिखरावर जाऊन पोहोचलेत, त्या प्रत्येक व्यक्तीने त्यांच्याकडे असणाऱ्या वेळेचं नियोजन केलं आहे. प्रत्येकाकडे 24 तास असतात. त्या 24 तासांचं नियोजन तुम्ही कसं करता यावर तुमची यशस्वीता निश्चितच अवलंबून असते. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3चं षटक सुरू असेल. 3 धावांची गरज. फुल लेनचा चेंडू होता, त्याला टर्न करण्याचा प्रयत्न यशस्वी जरी झाला असेल तरी सुद्धा 1 धाव्या धावपलकर जोडली गेली. हीच अनिश्चितता आहे क्रिकेटची, जिचे फलंदाजाला काही करावं लागलं नव्हतं तरी 1 धाव्या धावपलकर जोडली. धावपलक आपण पाहिलं तर 21 पर्यंत जाऊन पोहोचलं. 2 धावांची गरज. हा फटका किती मोठा आहे. खऱ्या अर्थाने फटका फसलाय असं म्हणायला हरकत नाही. क्षेत्ररक्षकाने मदत केली तर वेगळा रिझल्ट पाहायला मिळाला असता, परंतु मला वाटतं रुक्षण तिकडे अलर्ट होते आणि इथे हा झेल टिपला गेला. क्रमांक 2चा इथे मात्र फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या सत्रामध्ये 23 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असणाऱ्या नंदकिशोर खारबावला गेला हा दुसरा धक्का. येस, सिद्धिविनायक अंजूर संघाचे काही संघ सहकारी आपण मंदिराच्या पायरीवर बसलेले आहात आणि तुमच्या पायांमध्ये शूज आहेत. आयोजन समितीकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. खऱ्या अर्थाने आपण समोर या. व्यासपीठ फार मोठं आहे, समालोचन कक्ष फार मोठं आहे, मुख्य व्यासपीठ मोठं आहे. या संतोष कोळी आपणास विनंती, आपण सर्व सहकार्यांना घेऊन समोर या. बसण्याची फार मोठी व्यवस्था आहे. मला असं वाटतं आपल्या गावाची एखादी आळी जरी आली ना तरी या व्यासपीठावर बसू शकते. 23 धावा धावपलकर जोडल्या गेल्या आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे मात्र जिंकलेला आहे. नंदकिशोर खारबाव ए संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक मनपूर्वक अभिनंदन.